भारतीय जनता पार्टी ठाणे व तारामाऊली सामाजिक सेवा संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने कोपरी परिसरात स्थानिक नागरिकांसाठी मोफत दवाखाना उभारण्यात येत असून त्याचे आज भूमिपूजन स्थानिक नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्ते, व्यापारी, स्थानिक यांच्या उपस्थितीत पार पडला आहे। पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सदरहू भूमिपूजन सोहळा सेवा पंधरवडा निमित्ताने ठाणे पूर्व कोपरीकर नागरिकांच्या सेवेसाठी विभागीय दवाखाना भूमिपूजन करण्यात आले आहे। नागरिकांचे प्रश्न तर आपण सोडवत असतोच, मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही देखील आपली जबाबदारी समजून या विभागीय दवाखान्याचे भूमिपूजन करून लवकर नागरिकांच्या सेवेसाठी हा दवाखाना विनामूल्य सुरू करू असे माजी नगरसेवक भरत चव्हाण आणि भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले। या मोफत विभागीय दवाखाना सुरू करणार असल्यामुळे स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांचे आभार मानले आहेत। यावेळी भूमिपूजन कार्यक्रमाला माजी नगरसेवक भरत चव्हाण, भाजप युवा मोर्चा प्रदेश सचिव ओमकार चव्हाण, तारामाऊली सामाजिक सेवा संस्था ठाणे कार्याध्यक्ष भावना चव्हाण, शिवाजी रासकर, विशेष जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्रुतिका कोळी मोरेकर, महिला अध्यक्ष सुवर्णा अवसरे, तारामाऊली सामाजिक सेवा संस्था ठाणे उपाध्यक्षा सुचित्रा भोईर, मंदार पाटोळे, निलेश कुशवाह तसेच विभागातील सर्व व्यापारी, विभाग अध्यक्ष, सरचिटणीस, महिला मोर्चा पदाधिकारी व युवा मोर्चा पदाधिकारी, शक्ती केंद्र प्रमुख, बूथ अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज पुऱ्या भारतामध्ये आमचे पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी होत आहे। त्या अनुषंगाने आमचा सेवा पंधरवडा चालू आहे। आमचे नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाचे विविध ठिकाणी आमचे कार्यक्रम चालू आहेत। त्या धर्तीवर आमचे संजयजी केळकर साहेब, निरंजन डावकरे, संदीपजी लेले यांच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून आज आम्ही ही आरोग्य मंदिराची ही जी योजना ही केंद्र शासनाची योजना आहे। हे 15 वित्त आयोग या योजनेतून हे निधी भेटलेली आहे आणि त्या धर्तीवर आम्ही या सर्व माध्यमातून ही कोपरीकरांसाठी ही भेटलं पाहिजे, आरोग्य मंदिर झालं पाहिजे। कारण कसं एकच हॉस्पिटल आहे लक्ष्मीचंद प्रतिष्ठान, त्यावर जास्त लोड येते। म्हणून आम्ही सिनियर सिटीजन असो या जे बाकीचे जे महिला भगिनी असो त्यांच्यासाठी हे छोटं मिनी मंदिर म्हणजे हे आरोग्य मंदिर व्हावं अशी इथल्या स्थानिक नागरिकांची गरज होती। कारण ह्या भागात स्लम आहे, काही व्यापारी आहेत, काही बेठ्या बिल्डिंगी आहेत, त्यांना हे सर्वांना उपयोगी होईल। कारण ह्या भागामध्ये करत असताना ठाणे शहरामध्ये ही 15 वित्त आयोगाची निधी आलेली आहे केंद्र शासनाची मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त। त्या निमित्ताने आज हे भूमिपूजन आम्ही करत आहे। पुढच्या आम्हाला आम्ही जेव्हा हे चालू होईल तेव्हा संजयजी केळकर साहेब असो, निरंजन डावकर साहेब असो, संदीपजी लेले असो त्यांच्या हस्ते उद्घाटन करू। 8 दिवसानंतर हे चालू होत असणार आहे। ह्यामध्ये ठाणे महापालिका बी संबंधित सोबत आहे। म्हणजे काही भाग त्यांनी त्यांच्या अंडरमध्ये घेणार, जी टीम देणे आहे ती महापालिका देणार आहे आणि जी निधी देणार आहे ती केंद्र शासनाला भरपूर याचा फायदा होईल। या निमित्ताने आज बघायला गेलं तर खरंच आरोग्यासाठी भरपूर, आज तुम्ही बघितलं व्हायरल चालू ह्या सगळ्या गोष्टी आहेत। आणि आज प्रायव्हेटमध्ये गेलो समजा ब्लड तपासाचं असेल, दुसरं काही चेकअप असेल तर त्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या 15 वित्त आयोगामध्ये केंद्र सरकारमध्ये त्यांची संकल्पना होती की जागोजागी जिथं 20,000चं पॉप्युलेशन आहे तिकडे एक तरी आरोग्य मंदिर असं स्थापन झालं पाहिजे। त्या धर्तीवरतीच आपल्या ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने केंद्र सरकारच्या निधीमध्ये आपल्याला हे आरोग्य मंदिर, आज कोपरीमध्ये आरोग्य मंदिरचं कुठे फॅसिलिटी नव्हती, आज कोपरीचं नावही नव्हतं त्या आरोग्य मंदिरच्या लिस्टमध्ये, तर ते लिस्टमध्ये भरत चव्हाण साहेबांनी व आमच्या पूर्ण जे पक्षाने ते टाकून घेतलं त्या लिस्टमध्ये नाव। असा कोळीवाड्यामध्ये आमच्याकडे कुठलं मिनी हॉस्पिटल नव्हतं, तर कोळीवाड्यामध्ये पण आपण एक त्याच्यामध्ये नाव टाकून घेतलं आहे। तिकडे पण लवकरच आपण उद्घाटन करणार आहोत। सावरकर नगरमध्ये टाकून घेतलं आहे, कारण ह्या वस्तीमध्ये कोण बघतच नाही आहे। या वस्तींपर्यंत मोठे हॉस्पिटल होणं शक्य नाही आहे, म्हणून हे मिनी हॉस्पिटल झाले पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही अथक प्रयत्न केले आणि त्याच्यासाठी पाठपुरावा जो होता तो अथक पाठपुरावा पण करण्यात आला।
आज नगरसेवक भरत चव्हाण साहेबांमुळे तुम्ही बघितलं असतं की पाण्याचे प्रश्न, बाकी सगळे प्रश्न सोडवले. आज मिनी हॉस्पिटल कोपरीसाठी ही महत्त्वाची बाब आहे. कारण मी बघतो की इथे डॉक्टर, प्रायव्हेट डॉक्टर 200, 250, 300 रुपये घेतात एक कन्सल्टेशनचे. आपल्या इकडे मोफत ते सेवा उपलब्ध होणार आहे. त्या रक्ताची चाचपणी होणार आहे. A+ ग्रेडची रक्ताची चाचपणी होणार आहे. त्याच्यामध्ये फ्री कन्सल्टेशन होणार आहे. भरपूर अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे आम्ही अजून ॲड करायला सांगितलं. त्याच्यामध्ये जे केंद्र सरकारच्या निधीमध्ये आहे ते तर ॲड होणारच आहे, बट ठाणे महानगरपालिकेला आम्ही ही पण मागणी करणार आहोत की जे नाही आहे ते पण गरजेचे वस्तू आणि जे सेवा आहे ते इकडे उपलब्ध झाले पाहिजे. आणि असंच अजून 2-3 ठिकाणी आम्ही ती जागा सुचवतोय आणि ते जागेचा पाठपुरावा करतो. हे तर 8 ते 10 दिवसामध्ये ह्याचं इंटिरियरचं काम आहे. इंटिरियर AC असणार आहे, याच्यामध्ये सेंट्रलाइज AC असणार आहे. तर हे सगळ्या गोष्टी इकडे असणार आहेत. त्यानंतर कोपरीकरांना मी हेच आवाहन करू इच्छितो की आता जे आपण टॅक्स रूपात पैसे भरतो त्याचा कुठेतरी यांनी फायदा घेतला पाहिजे. हे सरकार देवेंद्र फडणवीस साहेबांचं सरकार आहे, ते आपल्या जनतेचं सरकार आहे. तर हे फक्त जनतेसाठी विचार करणारं सरकार आहे. तर हे जास्तीत जास्त तुम्ही फायदा इकडे घेतला पाहिजे.